या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज वरुड शहरातील डॉक्टर राहुल भुतळा यांच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे, परंतु ते गोमातेसाठी होत आहेत। त्यामुळे आजची ही ब्रेकिंग न्यूज आहे। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे। त्यांच्या जयंती पर्वावर आज डॉक्टर राहुल भुतळा यांच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे। या रक्तदानाचं गोमातेच्या रक्ततुलेने हे रक्त आज दान होणार आहे। आपल्यासोबत उपाध्याय सर आहे। सर, काय सांगू शकाल? आज रक्तदान शिबिर सुरू आहे। रक्तदान शिबिर असंख्य होत असतात, परंतु आजचं हे शिबिर वेगळं आहे, काय सांगू शकाल? जय श्री राम सबको। आज गौ माता की रक्त तुला करने के लिए वरुड से पहली बार रक्त संकलन हो रहा है। उसके लिए हमारी रक्तवीर बहुउद्देशीय संस्था की ओर से और माहेश्वरी पंचायत ब्राह्मण महासभा और हरि फाउंडेशन की तरफ से सब जनों ने मिलके ये रक्तदान शिविर लगाया है। उसमें भर भर के प्रतिसाद मिल रहा है और सभी को हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। और आगे चल के हम इसी संस्था के माध्यम से और बहुत से काम करने वाले हैं, जिसमें रक्तदान सर्वप्रथम रहेगा। सर, 19 तारीख को अमरावती में भव्य दिव्य रक्तदान शिविर होने वाला है, इसके बारे में क्या बोल सकते हैं आप? 19 तारीख को गौ माता की अमरावती में रक्त तुला होने वाली, उसके लिए अमरावती की बहुत सी सनातनी संस्थाएं अग्रसर है और वहाँ पर 1500 से 2000 बॉटल रक्त लगने की आशंका है। इसलिए वो देखते हुए वरुड में हम समझो अभी तक 214 बॉटल हमने कर लिए और आज की मिला के मतलब 350 बॉटल के हम पार जाने वाले और सबसे आगे वरुड का नाम रहेंगे इसके अंदर। अब भविष्य में भी हम काम में अग्रसर रहेंगे। बिल्कुल। रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत वरुड शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहेत। याच संस्थेअंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये 19 तारखेला भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे। आपल्यासोबत गोसेवक म्हणून चंदूभाऊ कळवे, काय सांगू शकाल? सर्वप्रथम सर्वांना जय गो माता, जय श्रीराम। गायीसाठी ज्या भारतामध्ये गायीची आणि आईची प्रथम पूजा केली जाते, त्या गोमातेसाठी हा सगळा संकल्प होता आणि त्या गाईला उचित सन्मान भेटला पाहिजे, त्यासाठी या आजच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं। आणि मला असं वाटते की क्रांतीची सुरुवात आपल्या भारतात झाली आहे की रक्त तुला म्हणजे विश्वात कुठंच हे झालं नाही, ते आपल्या भारतात आपण आपल्या गाईचे उपकार, आईचे, गाईचे आणि धरती मातेचे उपकार तर फेडले जाऊ शकत नाही, पण रक्तदान करून तिचे उपकार आपण फेडत आहोत गाईचे। हा उपक्रम अमरावती सुरू झाला आणि वरुडानं त्यामध्ये भरारी घेऊन वरुडानं प्रथम भाग नोंदविला आणि सगळ्यात जास्त सहभाग वरुडचा राहील, सर्व वरुडवासीय सकल हिंदूंचा राहील, एवढी आशा आहे। जय गो माता, जय श्रीराम। आपल्यासोबत श्रीहरी फाउंडेशनचे संस्थापक श्री नितीनभाऊ खिरडे सर आहे। सर, काय सांगू तुम्ही तुझं रक्तला काय सांगू शकाल? आजच्या या क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि गोरक्षण व्हायसाठी, गाईची रक्षा व्हायसाठी, गाईचं रक्त वाहलं नाही पाहिजे यासाठी आपण सर्व विविध संघटना रक्तदानाचा शिबिराचं आयोजन केलं आणि गाईची जे रक्तचुला करून 19 तारखेला अमरावतीला एक भव्य दिव्य कार्यक्रम घेतलेला आहे। मी सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा देतो। गोमातेचं रक्षण व्हावं, गोमातेचं पूजन व्हावं, गोमातेचं महत्त्व प्रत्येक घराघरात जावं, याकरता आज वरुड शहरात डॉक्टर राहुल भुतळा यांच्या हॉस्पिटलमध्ये रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन होतं आहे। आपल्यासोबत डॉक्टर भुतळा सर आहे, काय सांगू शकाल? सर, सगळ्यात धन्यवाद। सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि ॲज अ मेडिको म्हणून मी सांगणार की या टाईमला रक्ताची कमतरता भासते, त्यावेळेस जर आपण गोमातेच्या माध्यमातून म्हणू किंवा कोणत्या माध्यमातून त्यांना आपण एक आपलं दान देत आहे, त्याच्यामुळे भरपूर लोकांचं जीव वाचेल आणि ते भरपूर मोठं श्रेष्ठ दान आहे। पैशानं तर आपण भरपूर काही घेऊ शकतो, पण रक्त हे पैशानं घेता येत नाही आणि याच्यासाठी गोमातेच्या माध्यमातून का होणार रक्तदान झालं हे भरपूर मोठे आहे आणि आपल्या वरुडवासियांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि त्याच्याबद्दल मी मनस्पूर्वक त्यांचा आभार मानतो। जय गोमाता। ते म्हणतात ना, दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान। आज रक्तदान चळवळ संपूर्ण भारतभर सुरू आहेत, परंतु वरुड शहराचा या चळवळीमध्ये प्रथम क्रमांक लागत आहेत। आपल्यासोबत जितेंद्रभाऊ शेट्टी आहे, काय सांगू शकाल? सर, तुम्हाला सुद्धा रक्तदान कार्यक्रम आयोजित तुम्हाला मोठा पुरस्कार सुद्धा मिळाला, काय सांगू शकाल? माझं म्हणणं फक्त एकच आहे की प्रसंग कोणताही असो, निमित्त कोणतेही असो, आपण जर त्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करून रुग्णांचं, ज्यांना रक्ताची गरज आहे अशा रुग्णांचे प्राण वाचवू शकत असलो तर नक्कीच आपण सर्वांनी मिळून रक्तदान शिबिराचं आयोजन करावं। आणि आज मितीपर्यंत जे काही रक्तदान आपल्या वरुड तालुक्यातून झालेलं आहे त्या सर्व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि पुढेही आपण या चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी
या ठिकाणी करतो. परंतु हा आजचा जो रक्तदान शिबिर आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. धरती माता, आपली स्वतःची माता आणि गोमाता या तिन्ही मातेचं ऋण फेडण्याचं हे जबाबदारी आपल्यावर आहे. तर आज आपण हे रक्तदान जे घेतलेलं आहे तो गोमातेचं ऋण फेडण्याचं करिता घेतलेलं आहे. 19 तारखेला होणाऱ्या गोमातेच्या रक्ततुला संबंधित हे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोमातेचं पूजन व्हावं, सोबतच मातेचं पूजन होण्याकरता आज हा आगळा वेगळा संकल्प संपूर्ण जगामध्ये राबवला जात आहे. परंतु त्या संकल्पाची सुरुवात वरुड शहरातून होत आहेत. रक्तवीर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोमातेची रक्ततुला होणार आहे येत्या 19 तारखेला. त्या संदर्भात वरुड शहरात आज रक्त शिबिराचा कॅम्प आयोजित केला आहे. आपल्यासोबत डॉक्टर पवन उपाध्याय सर आहे. सर, काय सांगू शकाल? उपाध्याय परिवार सामाजिक क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर असतात, काय सांगू शकाल सर? जय श्रीराम. सर्वप्रथम सगळ्यांनी गौमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज हा रक्तदान शिबिर घेतलेला आहे. तर सर्वांना कळकळीचे आवाहन की प्रत्येकाने येऊन इथे रक्तदान करून गौमातेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे. लहानपणीपासून आईच्या दुधानंतर आपण सर्वात अगोदर आईचं दूध प्राशन करतो आणि त्यानंतर गौमातेचं दूध प्राशन करून आपण आपलं जीवनाचा उदरनिर्वाह करतो. त्यामुळे आणि दैनंदिन जीवनात गोमूत्र, गोबर त्याचा उपयोग आपल्याला येतो. त्यामुळे कळत न कळत गाईचे आपल्यावर खूप उपकार आहे. त्यामुळे या मातेचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला रक्तदान करून आज हे कर्ज फेडायचे आहे. त्यासाठी हा उपक्रम सुरू आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आदर्श गणेश मंडळाचा सुद्धा सहभाग लाभलेला आहे. आदर्श गणेश मंडळ प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. मंडळाला विविध पुरस्कारसुद्धा मिळाले. आपल्यासोबत याच मंडळाचे पदाधिकारी श्री माकोळे सर आहे. सर, काय सांगू शकाल? तुम्ही सुद्धा रक्तदान दिलं, काय सांगू शकाल? सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून जय गोमाता, जय सियाराम. आदर्श गणेश मंडळ शनिवारपेठ वरुड, आम्ही येथील सर्व कार्यकर्ते जवळपास 10 ते 11 जण आज आम्हाला दादांनी सांगितलं की या ठिकाणी भुतळा सरांच्या हॉस्पिटलमध्ये गौमातेची रक्ततुला होणार आहे आणि त्या रक्ततुलेत आमचाही कुठेतरी हातभार लागला पाहिजे. आणि अशा समाजकार्यात आमचं मंडळ आणि आमचे कार्यकर्ते हे नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. प्रत्येक ठिकाणी ज्याही ठिकाणी असं समाजकार्य असते आम्ही वाट पाहत असतो की कुठे रक्तदान आहे, कुठे समाजकार्य आहे, त्या ठिकाणी आम्ही नेहमीच तत्पर राहतो. आणि यापुढेही दादांनी किंवा काकांनी आम्हाला केव्हाही हाक दिली की असं कार्य आहे त्या ठिकाणी आम्ही जरूर जाऊ. आणि या सर्वांनी या काकाचा आणि दादांचा आदर्श घेऊन यापुढेही असे कार्यक्रम ठेवावे आणि नागरिकांना उत्स्फूर्त करावे. धार्मिक कार्यामध्ये किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये उपाध्याय परिवाराचा मोठा सिंहाचा वाटा असतो. प्रत्येक कार्यामध्ये उपाध्याय परिवार हे असतात. आजहीसुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन उपाध्याय परिवार आहेत. सर, काय सांगू शकाल? आज या रक्तदान शिबिराचं आयोजन झालं, भव्यदिव्य नागरिकांचा प्रतिसाद मिळाला, काय सांगू शकाल? मी फक्त एकच सांगू इच्छितो की सगळ्या जनतेने हा गौमातेचं रक्ततुला जी होत आहे त्याच्या सगळ्यांनी चळवळ करून सगळ्या सळ हाताने आपले मदत करावं आणि त्यांनी सगळ्यांनी रक्तदान या तुलेत करावं. आणि 19 तारखेलाच रक्ततुला होत आहे. म्हणून शेवटला जो रक्तदान होणार आहे तो 18 तारखेला होणार आहे अमरावतीत. म्हणून त्या लोकांनी सगळ्यांनी अमरावतीत येऊन त्यांनी रक्तदान करावं. संत्रानगरी वरुड शहरामध्ये मातेचे ऋण फेडवण्याकरता, गोमातेचे ऋण फेडवण्याकरता आज रक्तवीर सामाजिक संस्थेच्या वतीने भव्यदिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे. रक्तदान शिबिर असंख्य झाले आहे, परंतु हे शिबिर हे आगळं वेगळं शिबिर आहे. गोमातेचं कुठे रक्षण व्हावं, गोमातेचं कुठे पूजन व्हावं आणि गोमातेचं महत्त्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावं याकरता हा प्रामाणिक हेतू आज या रक्तवीर सामाजिक संस्थेने राबवला आहे. त्याकरता गोमातेच्या रक्ततुला करण्याकरता संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहेत. येत्या 19 तारखेला अमरावती इथे भव्यदिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन होणार आहे आणि या शिबिरामध्ये गोमातेची रक्ततुला होणार आहे आणि या रक्ताच्या माध्यमातून एक चांगला मेसेज संपूर्ण जगात जावा याकरता असे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे. पाहत राहा. कॅमेरा निकू बावनेसह प्रवीण सारखं चुळामणी पोर्टल.